27 वर्षांनी दिल्लीत भाजपचा विजय। दारू घोटाळा आपला भोवला। आपच्या 12 वर्षांच्या सत्तेला सुरुंग। दिल्ली कधी काळी काँग्रेसचा अभेद्य गड असलेल्या दिल्ली विधानसभेत भाजपनं 12 वर्षांच्या आपच्या सत्तेला सुरुंग लावत तब्बल 27 वर्षांनंतर कमळ फुलवलंय। भाजपच्या तुफान विजयी वादळात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आपल्या जागाही वाचवता आल्या नाही। दिल्लीकरांनी या निवडणुकीत भाजपवर दाखवलेल्या विश्वासानं दिल्लीकरांची आता चांदी होणार आहे। दिल्लीतील महिलांना दरमहा 2500 रुपये मिळणार। गर्भवती महिलांना 21,000। महिलांना बस प्रवास मोफत। वृद्धांना दरमहा 2,500 रुपये पेन्शन। गरिबांना सिलेंडरवर 500 रुपयांची सबसिडी। होळी आणि दिवाळीला एक सिलेंडर मोफत। 200 युनिटपर्यंत वीज मोफत। दिल्लीत झालेल्या दारू घोटाळ्यामुळे आप सरकार वादात सापडलं। इतकंच नाही तर मुख्यमंत्री पदावर असताना अरविंद केजरीवालांना जेलवारी करावी लागली। त्यात ईडी आणि इतर तपास यंत्रणांचीही एंट्री झाली। विक्टिम कार्ड खेळण्याचा केजरीवालांनी प्रयत्न केला, मात्र भाजपनं मोठ्या खुबीनं केजरीवालांच्या या मुद्द्याला परतवून लावलं। केजरीवालांना नेमकं काय भोवलं पाहूया। 24 तास स्वच्छ पाणी देण्याचं आश्वासन अपूर्णच। दिल्लीतील स्वच्छता व्यवस्था कोलमडली। काँग्रेस सोबत आघाडी न करणं भोवलं। केजरीवालांसह प्रमुख नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप। केजरीवालांच्या निवासस्थानावर कोट्यवधी रुपयांचा खर्च। विकास कामं डावलून मोफत वस्तू देण्याच्या घोषणांचा धडाका। यामुळे आपला पराभवाचा सामना करावा लागला। मैं अपनी सीट जीती हूं, लेकिन ये जीत का समय नहीं है, ये जंग का समय ही है। जंग जारी रहेगी भारतीय जनता पार्टी के खिलाफ, उनकी तानाशाही और उनकी गुंडागर्दी के खिलाफ। आम आदमी पार्टी हमेशा गलत के खिलाफ लड़ती आई है और हमेशा गलत के खिलाफ लड़ती रहेगी। आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे। सातत्याने खोटी आश्वासनं देऊन आणि लोकांना त्या ठिकाणी भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं, त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे। दिल्लीतल्या मतदारांमध्ये आप आणि केजरीवाल कसे भ्रष्टाचारी आहेत हा संदेश पाठवण्यात भाजपला यश आलं आणि दिल्लीत आपवर झाडू फिरला। काँग्रेसच्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करून केजरीवाल यांनी दिल्लीची सत्ता मिळवली होती। आता केजरीवालांना कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरूनच पायउतार व्हावं लागलंय। त्यामुळे एक वर्तुळ पूर्ण झालं। भाजपची गेल्या 10 वर्षांपासून देशात सत्ता आहे, मात्र राजधानी दिल्लीतच सत्ता नसल्यानं भाजपच्या मनात मोठी सल होती। अखेर दिल्लीच्या तख्तावर भाजप पूर्णपणे विराजमान झालंय। त्यामुळे भाजपवर अपेक्षापूर्तीचं मोठं ओझं असणार असून आता दिल्ली विकासात अडथळ्याची भाषा भाजपला करता येणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।